युद्धशास्त्राचे काही नियम असतात, राजकारणातही तसे काही नियम असतात असं आम्हाला वाटतं. मुळात एखाद्या योद्ध्यासोबत जेव्हा तुम्ही भिडता तेव्हा त्याच्या कुटुंबियांवर हल्ले करायचे नसतात. मी इतक्या वर्षामध्ये एकनाथ शिंदेंच्या बद्दल मी असंख्य वेळा बोलले असेल, पण सन्मान्य लता वहिनी यांच्या संबंधाने आम्ही कधीही चुकूनही चकार शब्द बोललो नाही. अगदी हाच नियम आम्ही जवळपास सगळ्या नेत्यांच्या घरात आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल वापरला. आज मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाची जयंती आहे, रामनवमी आहे, परंतु मर्यादा कशाशी खातात हे ज्या म्हात्रेबाईंना माहीत नाही. खरं तर मी एक लेवल पाळून असते की कुणावर बोलायचं आणि कुणावर नाही बोलायचं याचे माझे काही मी नियम तारतम्य ठेवलेला आहे. पण हे एकदा नाईलाजाने सांगावं लागेल की विधान परिषदेला डोळ्यासमोर ठेवून आम्ही कसे शिंदेंचे स्वयंघोषित निकटवर्तीय आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न सभागृहामध्ये नीलम गोरे आणि सभागृहाच्या बाहेर म्हात्रेंकडून चालवला जात असेल तर दोघींच्याही हे लक्षात यावं. 4थ्या-5व्या फळीतल्या महिलेने तुम्हाला बघता बघता टेकओव्हर करून किल्ला सर केलाय. तुम्ही आत्ता काय करताय? हे सगळं तुम्हाला असं वाटतंय? ज्या नीलम गोरेंनी अख्खी पुण्यातली शिवसेना संपवून टाकली, विकून टाकली, महापालिका निवडणुकीच्या वेळेला अक्षरशः आक्रमक असणारे शिवसैनिक नीलम गोरेंच्या घरात घुसायला लागले, त्या नीलम गोरेंनी पक्षावर बोलावं, संघटना बांधणीवर बोलावं. नीलम गोरे, तुम्ही काय म्हणालात की 3 दिवस आता मला ट्रोल केलं जाईल, तुमच्या लक्षात येते का? लोकांनी तुम्हाला ट्रोल करण्या इतकं सुद्धा खिचगिंती धरलं नाही. हे किती वाईट आहे नीलमजी, किती वाईट आहे की तुम्हाला ट्रोल करावं इतकं सुद्धा तुमचं चर्चा मूल्य शिल्लक राहिलेलं नाही. तुमचं उपयोगिता उपद्रव्य मूल्य किती शून्यवत ठरलेलं आहे हे त्यातनं तुम्हाला कळलं असेल. राहिला प्रश्न पाण्याचा, ज्यावरती फार बोललं जाते. दारणा धरणातनं मिरगाव गावला पाणी द्यायचं होतं. पाणी कुणालाही कुणीही मागू शकतं. अगदी एखाद्या कैद्याने पाणी मागितलं आणि जेलरने पाणी दिलं याचा अर्थ कैद्याच्या गुन्ह्यामध्ये जेलर सहभागी असं होत नाही. मुळात मिरगाव गावच्या ग्रामस्थांनी पाण्याची मागणी केली. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील यांच्या मंत्रिमंडळाच्या उपविभागीय समितीत निर्णय झाला. जयंतराव पाटील यांच्या उपविभागीय समितीच्या बैठकीमध्ये तो निर्णय झाला आणि प्रति व्यक्ती प्रतिदिन 30 लिटर क्षमता या न्यायाने पाणी द्यावे असे ठरले. प्रति व्यक्ती प्रतिदिन 30 लिटर या न्यायाने किती जलकुंभ लागेल अशा एका मोठ्या जलकुंभाची निर्मिती या निमित्ताने मिरगावमध्ये उभी केली. मात्र मिरगावच्या या जलकुंभातून जर नंतर ते पाणी खरातच्या फार्म हाऊसकडे वळतं केलं असेल तर यात जयंत पाटलांची तरी चूक कशी काय? पण पाणी हा विषय ह्युमॅनिटी आहे, शस्त्र हा विषय ह्युमॅनिटी नाही. म्हात्रेबाई, बोलायला भाग पाडू नका, नका बोलायला, तेच म्हटलं, बोलायला भाग पाडू नका. 2012ला शस्त्र परवाना कुणी दिला? 2012ला उद्धव साहेब मुख्यमंत्री नव्हते. त्या शस्त्र परवान्याचं 2024ला नूतनीकरण झालंय, हे पोलीस तपासात निष्पन्न झालंय. 2024ला गृहमंत्री सो कॉल्ड चाणक्य फडणवीस आहेत. म्हात्रेबाई, तोंडात दात असतील, हिम्मत असेल, छाती असेल, फार ताकद असेल तुमच्यामध्ये तर धैर्याने विचारा 2024ला शस्त्र परवाना कसा दिला. मी हे सांगू शकते की ग्रामसभेने पाण्याची मागणी केली आणि चाकणकरांच्या शिफारशीनंतर तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाणी पुरवठ्याची ती जी योजना होती त्यांच्या खात्याच्या मंत्रिमंडळ उपविभागीय समितीने केली. पण शस्त्र परवाना ही काही ह्युमॅनिटीची गरज नाही. 2024ला त्या शस्त्र परवान्याचं नूतनीकरण गृह खात्याने का केलं याच्यावर बोलायची हिंमत ठेवा. राहिला प्रश्न, फार तुम्हाला जर खाजगीला उतरायचं असेल आणि कुटुंबियांवर हल्ले करण्यापर्यंत तुम्हाला पोचायचं असेल तर नका बोलायला. झाकली मूठ लाखाची आणि उघडली तर राखाची. तुम्ही ठरवा, मूठ झाकून ठेवायची की उघडायची. ताज का राज काय आहे? ताज का राज काय? मला काय वाटते माहितीये का,
एखाद्या गाडीतलं रॅलीचं राज काय आहे, ताजचं राज काय आहे, हे सगळं त्यांना जास्त माहिती असेल. कारण ताज कसा असतो, ट्रायडंट कसा असतो, अँटी चेंबर कशा असतात, हे आम्हाला काही माहितीच नाही. आम्ही कधी गेलोच नाही ना तिकडे. मी तर कधी म्हणजे अधिवेशन काळात सुद्धा फिरकत नाही. आपलं काही त्या म्हणजे त्या मंत्रालय आणि या सगळ्या गोष्टींशी काही माहितीच नाही. त्यामुळे ज्यांनी ते शब्दप्रयोग केले त्यांना त्याची जास्त माहिती असेल. म्हटलं की ज्या माऊलीचा काही संबंध नाही, का फक्त शिंदेंना प्लीज करण्यासाठी, शिंदेंना प्लीज करण्यासाठी एवढं सगळं करताय. अरे पण विसरताय का, शिंदेंना जितके ठाकरे माहीत आहेत तितकेच हे सगळे चापलुसी करणारे लोक माहिती आहेत. त्यामुळे या चापलुसी करणाऱ्या लोकांना नेमकं कुठं ठेवायचं हे त्यांना चांगलं माहिती आहे. वेगळं काहीच सांगायची गरज नाही. दुसऱ्या बाजूने त्या